नमस्कार मंडळी. गणपती बाप्पा मोरया. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बाप्पाच्या आगमनाची धामधूम आता सुरू झालेली आहे. पण गणपतीची मूर्ती घरी आणताना आणि बसवताना काही शास्त्रीय नियम पाळणे खूप गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 11 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या प्रत्येक भक्ताने गणपतीची मूर्ती घरी आणण्यापूर्वी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला तर मग सुरुवात करूयात. नियम क्रमांक 1. सर्वात पहिले म्हणजे गणपतीची मूर्ती ही 1 फुटांपेक्षा मोठी नसावी. कारण आपलं शास्त्र असं सांगतं की छोटी मूर्ती जास्त पूजनीय व घरासाठी योग्य ठरते. नियम क्रमांक 2. मूर्ती अशी असावी की ती एका व्यक्तीला सहज उचलून आणता आली पाहिजे. शक्यतो आपण मूर्ती घरी आणताना जड मूर्ती आणणे टाळावे. नियम क्रमांक 3. कोणत्या प्रकारची मूर्ती सर्वोत्तम मानली जाते असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. तर गणपतीला सिंहासनावर किंवा टेकलेल्या अवस्थेत बसवलेली मूर्ती ही सर्वोत्तम मानली जाते. नियम क्रमांक 4. साप, गरुड, मासा किंवा युद्धस्थितीतील मूर्ती कधीच घेऊ नका. तसेच ती कधीच घरी आणू नका. अशा विचित्र आकारातील मूर्ती शास्त्रामध्ये निषिद्ध आहे. नियम क्रमांक 5. शिवपार्वतींच्या मांडीवर बसलेला गणपती देखील घेऊ नये. कारण शास्त्रानुसार शिवपार्वतींची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. नियम क्रमांक 6. गणपतीची मूर्ती घरी आणताना तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधावी. कारण ही एक शास्त्रीय पद्धत आहे. नियम क्रमांक 7. गणपतीची प्राणप्रतिष्ठा खूप महत्त्वाची. लक्षात ठेवा, प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत मूर्तीमध्ये दैवत्व येत नाही. तोवर ती फक्त माती आहे. त्यामुळे योग्य विधीने प्राणप्रतिष्ठा करणे हे खूपच आवश्यक आहे. नियम क्रमांक 8. जर प्राणप्रतिष्ठा करण्याआधी मूर्ती तुटली किंवा भंग पावली तर अजिबात घाबरून जाऊ नका. त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवून तिचे त्वरित विसर्जन करा आणि नवी मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करा. नियम क्रमांक 9. जर कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाला असेल तर सुटकाच्या काळात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी किंवा मित्रांकडून पूजा करून घ्या. विसर्जनाची घाई करू नका. नियम क्रमांक 10 अतिशय महत्त्वाचा. एकदा घरात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली की घरात वादविवाद, मद्यपान आणि मांसाहार अजिबात करू नका. हे शुद्धतेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. नियम क्रमांक 11. गणपतीला रोज साधा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालतो. पण आंबट व तिखट पदार्थ टाळावेत. त्यातील सर्वोत्तम नैवेद्य म्हणजे दही, साखर आणि भात. तर मंडळी, या 11 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर गणपती बाप्पाची पूजा अधिक शुद्ध आणि मंगलमय होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर म्हणा एकदा मोठ्याने, गणपती बाप्पा मोरया.